खरं तर आपला हा सेगमेंट अजून पुढे चालणार होता, पण एकंदरीत आता जे काही घडलंय किंवा जे काही झालंय ना, तर मला असं वाटतं की आपण हा सेगमेंट इथं थांबूयात. नमस्कार, मी तुमची लाडकी होस्ट दिव्या. आणि मी तुमचा आवडता होस्ट केतन स्वागत करतो तुमचं तुमच्या आमच्या आणि सर्वांच्या लाडक्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे MMS, म्हणजेच मिक्स मोड शो. तर आजचा जो आपला सेगमेंट असणार आहे मित्रांनो, तो एक नंबर आणि खतरनाक असणार आहे. का सांगतो. आज आपल्या सोबत असणार आहे रिच किड्स वर्सेस मिडल क्लास किड्स. आता सेगमेंट ऐकून तुम्हाला कळलंच असेल की आज काय मजा येणार आहे ते. खूप धमाल होणार आहे आज. तर आपण त्यांचं इंट्रोडक्शन घेऊयात. तू सांग. माझं नाव दामिनी आहे. मी सेकंड इयरमध्ये आहे अँड आय एम पर्स्युइंग कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग. ओके, दॅट्स रिअली ग्रेट. माझं नाव राहुल आहे आणि मी फ्रीलान्स फोटोग्राफर. नाईस. हाय, मी तनुश्री आहे आणि मी सेकंड इयरमध्ये आता आणि मी BBA मध्ये. हाय, माझं नाव आदित्य आहे. मी आता BCA करतो आणि आय एम ऑल्सो फुल टाइम कंटेंट क्रिएटर. तर अशा रीतीने आपल्या कंटेस्टंटचे आताच इंट्रोडक्शन झालेले आहेत. तर आता तुम्हाला एकंदरीत कळलंच असेल की आज काय होणार आहे. राईट. तर मला असं वाटतं ना मित्रांनो, की आपण आपल्या पहिल्या राऊंडकडे वळूयात. येस. आणि आपल्या पहिल्या राऊंडचं नाव असणार आहे. रॅपिड फायर अटॅक. तर राऊंड सोप्पा आहे मित्रांनो, पण याच्यासाठी काही नियम आहेत. नियम पण सोपे असणार आहेत. तर ह्या राऊंडचे 3 नियम आहेत. तुम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं 5 सेकंड्समध्ये द्यायची आहेत आणि तुम्हाला ते एका शब्दामध्ये द्यायचे आहेत. विथ जर तुम्ही ते उत्तरं नाही देऊ शकलात किंवा जर तुम्ही उत्तर स्किप केलं तर तुम्हाला बसणार आहे पेनल्टी आणि ते काहीही असू शकतं. सो बी रेडी. तर मला असं वाटतंय ना की आपण आपल्या पहिल्या राऊंडला सुरुवात करूयात. थांब, पेनल्टी तर मागून घेऊयात. मागवायची आहे का? हो. तर मला असं वाटतंय की आता आपण आपला पहिला राऊंड चालू करूयात, ज्याचं नाव असणार आहे रॅपिड फायर अटॅक. 5 सेकंड्स असणार आहेत उत्तर द्यायला आणि एका मी शब्दात सांगितलंय, तू तुम्हाला. का रिपीट करतोस? अरे काय पण गरज आहे? ठीक आहे ना, सांगितलं पण मी ना आपण. सांगितलंय ना. अरे पण ठीक आहे. मग तू काय, तुला काय बोलायचंय? मी- प्रश्न विचार. मी तुम्हाला परत सांगितलं काय का प्रॉब्लेम सांग? आहे का? नाही नाही, मला प्रॉब्लेम आहे, नाही सांगायचं. तुझ्यासारखं त्यांना सांगायला लागतं नाही सारखं सांगायचं. सारखं. ऐक जरा तू. मी तर- मी तुम्हाला खूप नीट सांगितलं, तुम्हाला समजलं ना, मग तू काय सांगतोय? हा शांत ठीक बस. आहे नाही ठीक आहे. हा सांगायचं. चल. तर मला असं वाटतं ना, तिच्याकडे लक्ष देऊ नका. शडा. तर आपण आपला पहिला राऊंड चालू करूयात. आणि पहिला प्रश्न मी घेते. माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला. तनुश्री, मला तू सांग, नेटफ्लिक्स का झोप? झोप. ग्रेट. राहुल, मला तू सांग, पैसा का प्रेम? प्रेम. आदित्य, तू सांग, 5 स्टार हॉटेल की होमस्टे? 5 स्टार हॉटेल डेफिनेटली. दामिनी, मला तू सांग की EMI का सेव्हिंग्स? सेविंग्स. तनुश्री, प्रायव्हेट कार का पब्लिक ट्रान्सपोर्ट? प्रायव्हेट कार ऑफकोर्स. राहुल, मला तू सांग, AC का फॅन? AC. ओके. आदित्य, टपरीवरचा चहा की स्टारबक्सची कॉफी? स्टारबक्सची कॉफी ऑब्विसली. दामिनी, तुम्हाला सांग की पैशावाला मित्र का खरा मित्र? खरा मित्र. ओके. ओके. तर मित्रांनो, अशा रीतीने आपला रॅपिड फायर अटॅक संपलेला आहे. येस. आणि खूप छान अशी उत्तरं दिली आहेत आणि जेन्युइन उत्तरं दिली आहेत. पेनल्टी काय कोणाला लागलेली नाहीये या मला राऊंडला. त्याचं जरा जास्त वाईट वाटतंय. पण ठीक आहे, पण आपल्याकडे ठीक आहे. अजून खूप राऊंड आहेत आणि 100% आपण त्यांना पेनल्टी देऊ. तुम्हाला तर माहितीच आहे की आपण पेनल्टी देतो म्हणजे देतोच. येस. तर मला असं वाटतं ना की आपण आपल्या दुसऱ्या राऊंडकडे वळूयात. ठीक आहे, पहिला राऊंड तुम्हाला मजा आली असेल हो, आलीच. आणि आता दुसरा राऊंड खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे आपला. तर आपल्या दुसऱ्या राऊंडचं नाव आहे ओपिनियन वॉर. ह्याचेही काही नियम आहेत, तो तुम्हाला हाच सांगेल. ह्याला मगाशी सांगायचे होते, सांग. मी सांगू का? बरं ठीक आहे. तर या राऊंडचे काही नियम आहेत. नियम सोपे आहेत. ठीक आहे, आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारू, त्या प्रश्नांचे ओपिनियन तुम्हाला जेन्युइनली द्यायचे. उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं नाही. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला मनापासून वाटतं का
तसं जेन्युइन ओपिनियन तुम्ही आम्हाला द्यायचंय. पण जर समजा तुझं ओपिनियन तुला किंवा तुला पटलं नाही तर तू काउंटर क्वेश्चन्स करू शकतो. तुम्ही त्या प्रश्नावरती त्यांच्याशी बोलू शकता, चर्चा करू शकता. तुम्हाला ते सांगायचं आहे की तुम्हाला ते का नाही पटलं. ठीक आहे. तर या राऊंडला तुमच्याकडं ही अथॉरिटी असणार आहे दोघांकडे पण, की जर एकमेकांना पटलं नाही तर तुम्ही रिक्वेशन्स करू शकता. आणि शेवटचा रूल असा आहे की जर तुमचं ओपिनियन आम्हाला पटलं नाही, आम्हाला पटलं. आम्हाला दोघांना शो आमचा आहे त्याच्यामुळे नियम आमचे आहेत. राईट. आम्हाला पटलं नाही तर यांना पेनल्टी मिळणार आहे. खुश, पब्लिक खुश, आपण खुश. संपला विल विषय. मेक शुअर की पेनल्टी मिळेलच आता. तर वळूयात आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. तर माझा हा पहिला प्रश्न राहुल तुला आहे. असं श्रीमंतांना वाटतं, ओके. तर श्रीमंतांच्या मते मिडल क्लास लोक जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जातात तर ते मेन्यू बघण्याच्या अगोदर बाजूला प्राइस काय आहे हे बघतात. तर तुला काय वाटतं? नाही, असं नाही. मोस्टली त्यांचे पण काही चॉईसेस असतात आणि त्यांना जे आवडतं ते पहिलं बघतात, त्यानंतर प्राइस ऑफकोर्स सगळे चेक करतात. तुम्हाला काय वाटतं? मला नाही पटलं याचं. ओके, मग तुला मला मी सांगतो पर्सनली सांगतो मी. मला हे खरं वाटतं कारण मोस्टली हे बघा मी लय श्रीमंत नाहीये. खरं तर मी आहे ना गरीब आहे का श्रीमंत आहे मला हेच कळत नाही. कारण मी हे बघा माझ्याकडे पैसे पण नाहीत आणि मी उपाशी पण मरत नाही. जाऊ द्या ते तुम्ही मला सांगा कमेंट मध्ये की नेमका मी कोण आहे, की मी गरीब आहे का श्रीमंत आहे का. मी मिडल क्लास पण नाही ऍक्च्युली. मिडल मॅन. हा तर मला आहे ना पर्सनली असं वाटतं की मी करतो बरं का. मला बाकी लोकांचं माहित नाहीये पण मी जेव्हा कधी खूप जास्त एक्सपेन्सिव्ह रेस्टॉरंटमध्ये जातो तेव्हा मी इथून चालू नाही करत. इथून चालू मी करतो. इथून चालू करतो आणि मग मी इकडे येतो. जर तुमच्यात पण कोण जर असेल ना असं तर आम्हाला कमेंट मध्ये येऊन सांगा नक्की. येस. तिला नाही पटलंय पण मग तुझं काय म्हणणं आहे त्याच्यावरती? माझं म्हणणं आहे की ती तू जो क्वेश्चन विचारला तो बरोबर विचारला. ओके. माझं मत तेच आहे की म्हणजे जे मिडल क्लास लोक असतात ते रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर आधी सगळ्यात पहिले ती प्राइस चेक करतात. Right. अरे बापरे, हे तर खूपच Expensive जर आता एक्सपेन्सिव्ह आहे ती गोष्ट आणि जर एवढूसं जर तुम्हाला प्लेटमध्ये खायला भेटत असेल इन लाईक 500 रुपीज देर इज नो अर्थच नाहीये ना त्याला. म्हणजे एस्थेटिक फूडच्या हा, नावाखाली aesthetic foodच्या काहीतरी चिपळूण आहे. spending काय 500 समजून रुपीज. राहिलं? बघितलं की एक्सपेन्सिव्ह फूड म्हणजे एवढंच येतं. एवढंच असतं बिकॉज आणि मोस्टली तू कधी गेलीये? तेवढी बट ऍक्च्युली टेस्ट पण मॅटर करते ना. हे म्हणजे तुला असं म्हणायचंय का की मिडल क्लास लोक चांगल्या रेस्टॉरंट मध्ये जाऊ शकत मी नाही? असं म्हणत नाहीये पण ती जे कॉन्फिडन्सनी बोलते ना ते कॉन्फिडन्स चेक करते. म्हणजे तुझं असं म्हणे की असं? ती असं बोलते की ते थोडंसंच भेटतं हा असं नसतं कारण की आय डिसअग्री आणि तू असं बोललास की टेस्ट मॅटर करते खूप जास्त. एक्झॅक्टली. म्हणजे मिडल क्लास लोकांना क्वालिटीपेक्षा क्वांटिटी जास्त मॅटर करते. Right. एकंदरीत असं तुमचं मत आहे. बट ते जे पावभाजीवाले असतात ना त्यांची पावभाजी पण बेटर असते का एक्सपेन्सिव्ह रेस्टॉरंट पेक्षा. सो हे मला पटलं बरं You का. हे can't मला defeat पटलं. that. हे मला पटलं. आणि माझा अजून एक प्रायव्हेट शेफ आहे तो पण So what? तेवढी चांगली पावभाजी So बनवतो. what? ते मजा नाही येत ना. इट्स अ डिफरंट टेस्ट. म्हणजे- पण जी एलिगंट तिथे येणार आहे ती बाहेर नाही येणार. प्रायव्हेट शेफला पण बाहेरची पावभाजीच आवडत असेल एक्झॅक्टली. पण मला नाही आवडत ना. बट जी एलिगंट तिथे येणार आहे ती बाहेर नाही येणार आहे की माहित नाही बाहेर अरे hygiene आहे याचं आणि ती म्हणणं quantity. याचं म्हणणं असं आहे की जी मजा आम्ही घरात आमचा जो पर्सनल शेफ आहे ते घरात बसून जे खाण्यात आहे बरोबर. ती बाहेर खाण्यात नाही असं याला वाटतं. राईट. तर काय मत आहे प्लस तुमचं? अजून मला म्हणायचंय हा. प्लस बाहेर आपल्याला माहित नाही हायजीन कसं आहे, कोण हात धुतं पण आहे की नाही धुतंय. मी सगळ्यांना टार्गेट करत नाही. मी सांगते की मे बी असं असू शकतं बिकॉज आपण ते जात नाही ना बघायला. सो प्रायव्हेट रेस्टॉरंट्स मध्ये जातात का बघायला? ऑब्व्हियसली सगळं क्लीन असतं. Exactly. पण mostly मी सगळं never clean restaurant असतं. मध्ये- maintained असतं. Okay. सगळं restaurant maintained मध्ये- असतं. पण आपण आज जातो हेल्थ का? इन्स्पेक्टर येतात. हा मग कुठल्याही Five star रेस्टॉरंट मध्ये असेच नाही restaurant भेटत असतं ते आणि सगळ्या hygiene असतं. restaurants But मध्ये. 5 star मला असं वाटतं ना ओके, ओके, मला ओके. असं वाटतं ना की जरा हे भरकटतायत बरं जरा का. जास्तच अवघड मी पडतं. मी नाही, तेच नाही, बोलणार आपला होतो. प्रश्न Question काय होता? बरोबर आपला मला प्रश्न पण काय होता? आवडला. आमचा प्रश्न असा होता की प्राइस टॅग बघतात का? हा, फूड हा. क्वालिटी कोणाची मी चांगली म्हणजे आहे माझा हा आन्सर प्रश्न बरोबरच नाहीये. असेल ना पण त्यामध्ये ओके, काय बोलायचं तुला? मी जे बोललं की हा. आधी आम्ही आमची आवडती गोष्ट ढूंढतो, शोधतो आम्ही, ओके. त्यानंतर आम्ही प्राइस कडे बघतो. हा.
सो आवडती गोष्टीला आपण कधीही पे करू शकतो किती म्हणजे तू ह्या गोष्टीला डिनाय करतोस की तुम्ही पहिलं प्राइस टॅगकडे नाही बघत, तुम्ही पहिलं ह्याच्याकडे बघता. बट त्यांचं मत तसं नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही पहिलं प्राइस टॅगला बघता. आणि तिने ती गोष्ट अग्रीही केली. हे सगळ्यांच्या सगळी बाबतीत- केली, सगळे नाही, नाही, बघायचे. सगळ्यांच्या नाही, बाबतीत मला काय वाटतं मी माहितीये हे का? पण मला काय वाटतं सांगितलं माहितीये की का? कोणीही आम्ही बघतं नाही. नंतर. नाही मला काय वाटतं माहितीये का, प्रत्येक माणूस हा सारखा नसतो. म्हणजे श्रीमंत असो किंवा गरीब असो, पैशाची किंमत ही सगळ्यांना असते. त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं ना की प्रत्येकच माणूस जाऊन पहिलं प्राइस टॅग बघत नाही आणि मग त्याच्यानंतर ऑर्डर करत नाही. हम्म. कारण माणूस कमवतो कशाला ना, पोटालाच कमवतो. पोटासाठी. आता आम्हाला तरी हे काय करायची गरज आहे का? आम्ही आमच्या पोटासाठीच करतोय. जास्तच Option खरं नाही. बोलतस का तू जरा? चेक द्या सर, चेक द्या लवकर आमचा. तर खूप छान ओपिनियन दिलं तुम्ही, पटलंय आम्हाला, दोघांचं ओपिनियन पटलंय आम्हाला. तर मला असं वाटतं ना की आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. तर माझा प्रश्न ऑब्विसली तुम्हाला आहे की मिडल क्लास मुलांच्या मते रिच मुलं फक्त महागडी कपडे वापरतात पण फॅशनच्या नावाने त्यांची बोंब असते. काय मत आहे तुमचं? नाही असं काही नाहीये. लाईक आम्ही ब्रँड का चूज करतो, कारण क्वालिटी तर भेटते आम्हाला आणि ती क्वालिटी बाहेर मार्केटमध्ये तुम्हाला कुठेच नाही भेटणार. लाईक फर्स्ट कॉपी भेटते बाहेर, बट ती मॅच नाही होऊ शकणार कधीच आपल्या ब्रँड सोबत. मला तरी असं वाटतं. तुझं काय मत आहे? येस, आय कम्प्लिटली अग्री विथ हिम. माझी फॅशन सेन्स खूप चांगली आहे असं मला वाटतं. आणि असं नाही की मी खूप श्रीमंत आहे म्हणून माझी फॅशन सेन्स खराब असेल. मी ब्रँड बघते, मी लक्झुरियस लाईफ जीते, मला दाखवायचं सगळ्यांना. मी ऑफकोर्स फ्लेक्स करेल की माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते 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 मी दाखवेल. आणि मला जे आवडते, मला जे सूट करतं, माझ्या स्किन टोनला सूट करते, मला माझ्या बॉडीवर सूट करते, त्याच्या मला कॉन्फिडंट फील होतंय, मी तेच घालते. मी पैसे नाही बघत. मग ते 10 लाखाचा असो, 1 करोडचा असो, मी घेईन. काय मत आहे तुमचं? फॅशन सेन्स बद्दल बोललं तर मी बऱ्याच वेळा बघितलं की ठीक आहे, ते पैसे भरपूर खर्च करतात, ब्रँडमध्ये जातात, पण जर ते फॅशन मॅचच नसेल होत आणि त्याला तुम्ही एकदा खर्च करताय, सो मला ते पटत नाही त्यांचं. सी क्वालिटी, टू बी ऑनेस्ट, इट्स ऑन तू कसं वापरते त्या गोष्टींना, तू कसं ठेवतेस त्यांना. क्वालिटी तर जर तू कुठल्याही गोष्टीला ऐक. आता मी पण पुण्यात राहते, मला पण माहिती पुण्याचे स्ट्रीट शॉपिंगचे सगळं कुठे आहे. ठीक आहे, आता आपलं फेमस आहे तुळशीबाग, FC रोड. माझे फ्रेंड्स पण येतात तिथे, पण मी नाही करत कारण की तिथे माझी स्टाईल जी आहे, मी जे कपडे वापरते. You just need to find it. You should have a good Will you listen to eye. me? Will you listen to me No, first? I'm talking. Let me complete first. I Let am- me complete I am first. expressing my Let me- opinion. अरे, कुठून Okay, आली? एक अरे, मिनिट, एक मिनिट. Let she speak. Let she speak. She's speaking. Yeah. Let me speak and then complete, okay? हा. कॉमन सेन्स असतो. हा. Speak. Guys, मी relax. खरं तर आहे ना, मी नसतं ऐकून घेतले, कॉमन सेन्स पर्यंत गेली ती. पण ठीक आहे, आता शो आहे. चालू आहे ना, तर आपण ठीक चालू आहे, ठेवू. आपण- ऐकावं लागेल. आपण ते थोडं ज्यांना नाहीये sensible त्यांना बोलू ना नाहीये. मग. I can't do तुला anything खूप about आहे that. का? आपण थोडं sensible हा. बोलू. गुची प्राडा ओके तेवढी आहे का तुझी? Hello? ओ हॅलो व्हॉट गाइस रिलॅक्स अरे, रिलॅक्स हे YouTube videos बघून आली. एक मिनिट, लुक एक ॲट यू मिनिट. एक मिनिट तुम्ही शांत व्हा. माझ्यामध्ये अरे, एवढी common guys, sense आहे. अरे, मी समोर जाऊन अरे, बोलते तर बोलू दे. I don't बोलेन. एक मिनिट थांबा, Guys, एक guys, मिनिट थांबा, relax, एक मिनिट थांबा, relax, एक मिनिट relax. थांबा, रिलॅक्स व्हा. तुमच्याकडे पैशांना आपला- म्हणून तुम्हाला कदर नाहीये गोष्टींची. अरे, एवढं लक्षात अरे, ठेवा. हो एक हो मिनिट, एक एक काम मिनिट. करा एक तुम्ही मिनिट, जरा एक पहिलं मिनिट, द्या एक तुम्ही मिनिट, जरा एक शांत मिनिट, व्हा. एक मिनिट. Because I have money. No, काय I'm not mad अरे, because अरे, you have money. She's You are talking about not wasting for your money. money. I don't give a चाललंय. shit. तुम्ही सांगा मी काय करू? You talk. एक मिनिट, एक मिनिट, शांत व्हा. आपला प्रश्न वेगळा होता, राईट तुम्ही कुठेतरी वेगळीकडे गेलात. आणि तुम्ही थोडंसं रिफ्रेश व्हा. हॅव दॅट बेलो प्लीज. बेलो घ्या, बेलो घ्या. पाणी प्या, शांत रिफ्रेशिंग व्हा, साठी शांत व्हा. ते रिफ्रेशिंग साठीच आहे. शांत व्हा. तुमच्या डोकं थोडं थंड करा. तर Relax. आपले बेवरेज पार्टनर आहेत बेलो, Yeah. आणि बाहेर खूप जास्त ऊन आहे आणि यांचं डोकं पण आता खूप तापलंय असं मला वाटतंय. यांना मी बेलो पाजले. तुमचं पण जर कधी डोकं तापलं ना, बिंदास बेलो प्या. Yes. एक नंबर आहे. शांत झालेत. आपला Just ask her to not आपला speak in प्रश्न between. हा Okay, एक okay, मिनिट, okay, एक yeah. मिनिट. आपला प्रश्न आधी समजून घेत झाला हा आणि त्याच्यावरती डिबेट करा. ठीक आहे. आपला प्रश्न काय होता की रिच किड्स हे फक्त महागडी कपडे वापरतात, त्यांना फॅशन सेन्स नसतो असं मी म्हटलं नाही. कपडे ते फक्त महागडी वापरतात पण फॅशनच्या नावाखाली बोंब असते. फॉर एक्झाम्पल प्लेन शर्टच घेतील हा पण तो 20,000चा घेतील.
हा प्रश्न होता सिम्पल. ठीक आहे, तुम्ही जरा थोडेसे वेगळ्या वळणाकडे गेले हा. आणि तुमचं जरा, पण ठीक आहे, काय विषय नाही, होत राहतात. ओके पण आपला शो तोच आहे, या त्याच्यामुळे काय होईल. तर काय करायचं, काय वाटतं तुला, हेच नाही ठीक आहे, कंटिन्यू ठीक आहे, करायचं नाही की- ठीक आहे, ठीक आहे, तुमचं ओपिनियन पटलंय मला दोघांचं पण. हो. असं काय खूप जास्त तुम्हाला काय वाटतं ना की यांचं ओपिनियन प्रश्नाला धरून होतं नव्हतं, आम्हाला कमेंट मध्ये येऊन या. नक्की सांगा. पण मला असं वाटतं ना आता की आपण वळूयात पुढच्या हा, प्रश्नाकडे. वळूयात. खरंच खूप गरज आहे. ओके सो माझा प्रश्न तुम्हाला, राहुल, मुलींना किंवा लोकांना पैसा जास्त अट्रॅक्ट करतो असं म्हणणं आहे, मग तुझं काय म्हणणं आहे ह्याच्यावर? म्हणजे लग्नासाठी असेल किंवा रिलेशनशिप साठी असेल हा. किंवा इतर कोणत्याही गोष्टींसाठी. सो पैसा असेल तरच बरोबर आहे की कोणत्याही मुलीचे घरचे विचार करतील की पुढे जाऊन माझी मुलगी कशी राहते काय, आणि पैसा बघूनच पुढे त्या गोष्टी करतील. या गोष्टी होतात मिडल क्लास फॅमिलीमध्ये पण होतात की त्यांची हैसियत बघून किंवा त्यांचा प्रत्येक बॅकग्राऊंड चेक करून नंतर पुढच्या गोष्टी करतात. सो मी पण ॲग्री करतो कुठेतरी, पण पैसाच म्हणजे तू महत्वाचा agree आहे आहेस? असं म्हणजे पण. तू अग्रीड आहेस त्या हा, गोष्टीवरती की पैसा बघूनच पण लोक प्रत्येक ठिकाणी पैसाच नाही बघत, काही गोष्टी फॅमिली, त्यांचं रहनसहन कसं आहे, किंवा त्या घरात त्यांची मुलगी खुश राहील का, किंवा ती मुलगी पण स्वतः विचार केली की पण अशी मला लोक खूप कमी आहेत. कमी आहे. खूप कमी बोटावर आहे. मोजण्या इतकी लोक असतील अशी Right. की ते आणि- फक्त फॅमिली बघतात Yeah. आणि मुलगी देतात. आणि रिलेशनशिप मध्ये पण असं झालंय की जर त्या माणसाकडे पैसा आहे, तुझी सपोज जी काही XYZ जी होणारी बायको असेल, तर तिला पण तुझी फॅमिली कधी कधी असं हे करू, जर ती खूप श्रीमंत आहे तर जर तिच्याकडे तेवढा पैसा आहे म्हणूनच तिला तेवढी व्हॅल्यू भेटेल. बिकॉज मोस्ट ऑफ द रिलेशन मध्ये असंच असतं की जर तिच्याकडे तेवढा पैसा आहे तरच त्यांना व्हॅल्यू दिली जाते. सो तू म्हणजे agreed मुलगा आहेस असू का? देत किंवा मुलगी मुलगी असू असू देत, दे, कोणीही असू दे. भाई जिसकी जेब में पैसा है उसको आज वैल्यू है, बाकी कुछ Exactly. नहीं. राईट. साधं आणि सोपं गणित. तुझं काय मत आहे? हो, मी अग्री करते आदित्यसोबत. कारण की सपोज आता माझे वडील माझं लग्न लावणार आहे, मग ते हेच बघतील ना की अरे ती पण ते त्यांचं खानदान चांगलं आहे, त्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांच्याकडे फायनान्शियल क्रायसिस नाही आहे वगैरे, कारण की ते मला घरात ॲज अ प्रिन्सेससारखं ठेवतात. मग ते पण तेच बघतील ना की आफ्टर जेव्हा मी बाहेर जाईल कुठेतरी दुसरीकडे, त्याच्यापासून दूर झालं, ती तशीच मी त्याच कंडिशनमध्ये राहू. पण तुला असं नाही वाटत का की पैशापेक्षा प्रेम जास्त महत्वाचं आहे? हो, प्रेम जर आहेच. समजा असं झालं की फक्त पैसा बघून जर तू लग्न केलं आणि त्या मुलाला जर तुझ्याबद्दल काय वाटतच नसेल तर तू कसं हँडल करशील त्या गोष्टी? पहिली गोष्ट तर मी फक्त पैशांसाठी लग्न नाही करणार आहे, कारण की माझ्याकडे स्वतः कमी नाही आहे त्याच्याकडे, तर मी ऑफकोर्स त्या लाईनला जाणार नाही आहे. आणि प्रेम आहेच महत्त्वाचं, लव्ह इज व्हेरी इम्पॉर्टंट, आय अग्री. मग मी असं बघेल की तो मुलगा मला आवडतो की नाही, स्वतः आवडतो की नाही, त्याला मी आवडते की नाही, त्याच्याकडे फायनान्शियल त्याचे क्रायसिस कसे आहेत, त्याच्याकडे बाकी त्याचे मॉम डॅड कसे आहेत, त्याची फॅमिली कशी आहे, तो स्वतः कसा आहे, ते सगळं बघून डिसाईड करून मग मी लग्नाला काढून. तर मला असं वाटतं ना की दोघांचे पण मतं आपण ऐकलेले आहेत, पण पैसा हा अट्रॅक्ट करतो हे 100% जरी बरोबर असलं तरी शेवटी सगळ्या गोष्टी प्रेमावरच येऊन थांबतात, हे पण तेवढंच खरे. तर खूप छान ओपिनियन दिलं तुम्ही दोघांनी पण. तर मला असं वाटतं ना की आता आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. तर माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असणार आहे की श्रीमंतांच्या मते मिडल क्लास लोक EMIsला आपल्या फॅमिलीप्रमाणे ट्रीट करतात. नाही, असं नाही. फॅमिलीप्रमाणे ट्रीट करता हे चुकीचं ओपिनियन आहे, कारण फॅमिली वेगळ्या ठिकाणी. इमेज म्हणजे की एखादी रिस्पॉन्सिबिलिटी आपण घेतली आहे किंवा एखादी गोष्टीची रिस्पॉन्सिबिलिटी जशी आपण घेतो, एखादी गोष्ट घेतल्यानंतर सपोज कार आहे ती जशी आपण वापरतो, सो ते EMIची पण काळजी घेणं आपलं महत्त्वाचं आहे, कारण त्याने कुठेतरी आपल्या म्हणजे थोडक्यात मिडल क्लास लोक एखादी वस्तू घेतात त्याला पण ते तेवढंच प्राधान्य प्रेमाने देतात. ठेवतात किंवा हा. तेवढ्या फिलिंग्स सो ते प्रेमच त्यांना त्या EMI पे करण्याची जे पण बिल आहे ते देतच, आणि त्यामुळेच ते करतात या गोष्टी, कारण रिस्पॉन्सिबिलिटी असतात त्यांना, त्यांचं महत्त्व असतं. त्यांनी एखादी गोष्टी जर हातात घेतली तर ते काळजीने पार पाडतात. बट मी इथे कुठेतरी डिसअग्री करते, बिकॉज रिलेशनशिप आणि वस्तूमध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. उद्या जर वस्तू तुटली तर तू 100 घेऊ शकतोस, बट जर ते नातं तुटलं, जर ती एकदा व्यक्ती निघून गेली तर तू काहीही केलं तर ते परत येणार नाहीये. सो त्याला पण इक्वली तेवढंच प्रेम दिलं पाहिजे. म्हणजे काय वाटतं तुम्हाला? ओके, हा केस मी रिलेट थोडं करू शकतो.
जसं की आपण सपोज आपल्या अकाउंटवरती नसेल होते एखादा EMI, आपण मित्राच्या ह्याच्यावरती घेतो किंवा भावाच्या ह्याच्यावर घेतो. सो त्या ठिकाणी आपण बोलू शकतो की तिथे एखादा मिस झाला EMI. सो तिथे थोडंफार त्यांच्यामध्ये काहीतरी क्लॅशेस होऊ शकतात. हे साहजिकच आहे, एखादा मित्र आपण बोलेलच. सो तिथे थोडंसं बोलू शकतो आपण की हां थोडीशी होऊ शकते, पण त्याची पण काळजी जर आपण घेतली की नाही आपल्याला ती जबाबदारी पाळायचीच आहे, तर तो कसाही करेल. पण जर म्हणजे तुझं- रिलेशनशिप मध्ये जर तुमच्या प्रेम असेल तर मग EMI जरी बाउन्स झाला तरी पण ती व्यक्ती समजून घेईल ना. हा समजून घे, मग तेच मला असं पण वाटतं की bounce वस्तू झाल्यानंतर- आणि रिलेशनशिप कधी कम्पेअर होऊच शकत नाही या नाही होऊ जगामध्ये. शकत कम्पेअर. पण मिडल क्लास वाले तसं करतात कारण त्यांच्या अटॅचमेंट त्या घेतलेल्या वस्तू सोबत पण असतात. हा बरोबर, हा ठीक आहे, चांगलं ओपिनियन. होऊ पण शकतं किंवा काही ठिकाणी मोस्टली नाही होत. ओके. ठीक आहे, तुझं काय मत आहे याच्यावर? म्हणजे थोडक्यात तुमचं म्हणणं असं आहे की जे रिच किड्स आहेत त्यांना वस्तूंची किंमत नसते किंमत किंवा नसते. ते वस्तू घेऊन सोडून देतात, त्यांना काय हा हे मी पण एक्सपिरियन्स केलंय, हे मी पण एक्सपिरियन्स केलंय. मी इथं थोडंसं कट करेल सगळ्यांना. माझं मत असं आहे की जेव्हा आम्ही काही वस्तू घेतो तर ती असं नाही की आम्ही त्याची व्हॅल्यू करून नाही घेत. ऑब्व्हियसली ती आम्हाला हवी आहे म्हणून आम्ही घेतो, बरोबर. आणि जी आमच्याकडे वस्तू आहे ती टिकते. आय डोंट थिंक सो ती मिडल क्लास फॅमिलीकडे टिकत सो असेल हे तू स्वतः अर्न करून घेतोस का? स्वतः. हो. पण ती EMI आम्ही का करतो? कारण एक माइंडसेटनी चालतो. रिच किड कसे, रिच फॅमिलीवाले कसे करतात, एक माइंडसेटनी चालतो की लाईक फायनान्शियली पण ती आपला एक सिव्हिल स्कोर बनला म्हणजे पाहिजे. असं नाही की बाबा पैसे हा. कमवतो काय पण उदाहरण. चला, Exactly, सगळं cash exactly. करत चला. आम्हाला पण रेस्ट्रिक्शन्स असतात आणि पाळावं लागतात ते घरी सगळं फक्त चालतं. अटॅचमेंटच नाही, त्या वस्तूची व्हॅल्यू पण आम्ही करतो, असं नाही. व्हॅल्यू असती पण कुठेतरी एक पैसा असतो ना, तो त्यांना भाग पडतो विचारला की अरे जाऊ दे ठीक आहे, याला काय झालं, मेंटेनन्स काय पण झालं, काय लागतं. म्हणणार? खरं बोलू आपण ना, दुसरं त्याचं काहीतरी मेंटेनन्स पण लागतं. बरं मी तुम्हाला होतं असं. ऐका ना मी असं तुम्हाला नाही होत. दोघांना पण एक प्रश्न विचारतो. हा. आता तुम्ही व्यवस्थित मुद्द्यावर आहे. एक कॉमन प्रश्न आहे दोघांना. ओके. तुमचा फोन फुटला, कुठला असेल तुझा फोन फुटला, तू काय करशील? मी नवीन घेईल बट स्टील मला ते जुन्या फोनचे सगळे ते मेमरीज त्या व्हॉट्सॲप वगैरे सगळे कॉन्टॅक्ट्स पिक्चर्स व्हिडिओज ते नाही काय ते पण चाललं गेलं ते सगळं घेतील, ते सगळे लोक घेतात. आपण त्या फोन बद्दल बोलतोय की तुझा जुना फोन फुटला. मी असं बोलेल की तो फोन लाईक रिपेअरही करून ठेवेल मी, बट इन केस मला ते नकोशीच झाला तर मी एखाद्या वेळेस नवीन जर तो मोबाईल जुना असेल तर मी रिपेअर नाही करेन, मी ऑफकोर्स नवीन घेईन. नाही, जुना असेल नवीन असेल की तो पण फुटला तुमच्या. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय करसाल? ओके. माझा फोन जर फुटला सपोज काही कोणत्याही कारणाने, भले मी फेकला असेल किंवा पडला असेल, आता तो. मला नाही वाटत मिडल क्लास लोक राग काढतात असं आहे अरे असतो भाई, वस्तूंवर. निघतं त्यांचं हे असं थोडं काय. एकदा मी असाच राग काढला होता बरं का. हा मला असं काहीतरी खूप जास्त फ्रस्ट्रेशन झालं आणि मी माझा फोन आपटला आणि तो फुटला. त्याच्यानंतर 1 महिनाभर मी जो शॉक मध्ये होतो ना, जो रिग्रेट होता ना मला, तो आज पण मला आठवतो. पण मला असं नाही वाटत माझ्यासोबत की- असं नाही झालंय. माझं जर आज माझा फोन फुटलाय तर मी उद्या दुपारपर्यंत किंवा उद्या संध्याकाळपर्यंत मी नवीन फोन घेऊन आली. हा पण तेच म्हटलं ना, हा फरक असतो. She is a rich kid. तिला इथे बसला. हा फरक असतो. मी बिचारा भोळा बाबाळा गरीब आहे. नाही मला नवीन वस्तू घ्यायचं म्हटलं की मला 1 महिना आधी प्लॅनिंग करायला लागतं. त्याच्यामुळे फोडताना पण विचार करून आता मी फोडतो की काय फोडला मी पाहिजे. बोलत होतो की जर झाला खराब, फुटला, पडला, सो आपण मोस्टली पहिले आपण रिपेअर करायचं ट्राय करणार. तुम्ही पण करणारच ट्राय, कारण त्यामध्ये डाटा असेल किंवा काही असेल, कॉन्टॅक्ट असतात आपले. बट जर पण नवीन ही व्हर्जन लोकं आलं डाटासाठी नाही करणार, म्हणजे डाटासाठीच करते. नाही मला नाही असं नाही वाटतं. आय डिसएग्री. मला माझे फोटोज व्हिडिओ सगळे खूप प्रिय आहेत. जर मग ते तेच म्हटलं ना की repairable तुम्ही असेल तर मी करेन, लोकं of course. फक्त डाटासाठी रिपेअर करतात. ओके. हा नॉट फॉर द आमचं ऍक्च्युअल तसं फोन ना. नाही. नाही तसं आम्ही डेटा तर ठीक आहे, तो भेटला तर भेटला, पण मोस्टली जे कॉन्टॅक्ट्स असतात, आमचं जे नेटवर्क आहे ते आम्हाला महत्त्वाचं असतं. त्या नेटवर्कद्वारे आम्ही नवीन फोन पण घेऊ शकतो, नवीन घर, काहीही गोष्टी आहे. आणि नेटवर्क आम्हाला इतकं महत्त्वाचं आहे ओके. फोनपेक्षा. तर मला समजलंच नाहीये दोन्ही पण साईडने की नक्की मुद्दा काय होता. कारण की ते मुद्द्यावरती यायच्या जागी ते फिरून फिरूनच येत होतं. मग तुला काय Phone वाटतं की size आपण आहे. दोन्ही साईडला पेनल्टी देऊयात का? नाही की पेनल्टी त्यांना मला penalty द्यायची आहे? नाही मला पहिला जो मुद्दा होता ना आपला,
तो मुद्दा पटलाय मला, दोघांचा पण पटलाय की ओके, म्हणजे ठीक आहे, आज ना म्हणजे- हा जरा जास्त समजदार झालाय, ह्याला जास्तच प्रेम आलाय आज. नाही कसं आहे ना की EMI जसं की तू सांगितलं की आम्ही एखादी वस्तू घेतो, त्याच्यानंतर आम्ही त्याला एक फॅमिली मेंबर सारखं ट्रीट करतो. त्याच्यानंतर यांचा पण मुद्दा बरोबर होता की की आम्ही जरी श्रीमंत असलो तरी आम्ही पण गोष्टी EMI वरच घेतो पण आणि त्या त्यांच्यासाठी- EMI ला आम्ही रिस्पॉन्सिबिलिटी क्लिअर करत राहतो. बरोबर. तर मला असं वाटतं ना की हा मुद्दा दोघांनी पण ॲग्री केलाय आणि दोघांनाही त्या गोष्टी पटल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये येऊन आम्हाला नक्की सांगा. आणि मला असं वाटतं ना की आता आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. तर माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे. तर मिडल क्लास लोकांना असं वाटतं की श्रीमंत लोक जास्त मेहनती नसतात आणि ते कम्पॅरेटिव्हली जास्त मेहनती असतात. खरं बघितलं गेलं ना तर स्मार्ट वर्क महत्वाचा असतो, गधा मजदुरी महत्वाची नसते. नुसतं काम करत राहणं महत्वाचं नसतं, स्मार्ट वर्क पण खूप महत्वाचं असतं. मला तरी असं वाटतं. लाईक रोज तुम्ही एक 9 to 5 जॉब करता आणि एंड आउटपुट कुठं काढताय? लाईक एक फक्त 9 to 5 जॉब करता आणि वर्षात तुम्ही 3 ते 4 लाख रुपये कमवताय. पण जर तेच तुम्ही डोक्याने कुठं लावले आणि व्यवस्थित काहीतरी काढलं, त्याचं आउटपुट व्यवस्थित निघू शकतो. मला तरी असं वाटतं. म्हणजे तुझं म्हणणं असं आहे की मिडल क्लास किड्स जे आहेत डोकं नाही लावत म्हणून त्या जागी कंपल्सरी थोडी डोकं नाही लावत. मिडल क्लास कारण लोकं आम्हाला- 9 to 5 job आम्ही करतात, तिथे डोकं नाही middle लावत. class कारण- आहेत. असं नाही ना, पण हे फरक आहे ना, म्हणून तर पण ते डिफरन्स असं जाणवतो. थोडी की मिडल क्लास लोक ओनली 9 to 5 जॉब करतात. हा. त्यांचा पण startup त्यांचेही असतो. बिझनेस असतात, नाही, त्यांचे पण आधी स्टार्टअप आधी असतात. तुझं म्हणणं असं आहे की मेहनत ठीक आहे, हा, मेहनत ते पण करतात, ओके, स्मार्ट वर्क. पण मिडल क्लास स्मार्ट वर्क नाही नाही करत. करत. आम्ही ते गधा मजुरी स्ट्रॅटेजीज करतात. स्ट्रॅटेजीज वापरतो Okay. की काय जे strategies? आता ते सगळं जर ते सगळं रिव्हील केलं तर मग काय फरक राहणार आहे? फरकच काय राहिला. स्ट्रॅटेजीज वापरतो की जे वेल्थ माझ्याकडे आहे आता, जे पैसे माझ्याकडे डबल कसे होतील, माझी सिच्युएशन अजून काही चांगली होऊ शकते, ती स्ट्रॅटेजी आमच्याकडे असते. ओके. हे म्हणतो हा म्हणजे difference मग आहे. तुमचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे- तुम्ही हे स्मार्ट वर्क ॲज अ वेपन तुम्ही हो. यूज करता. ओके, तुमचं काय म्हणणं आहे? जो पण पैसा आम्ही कमवत असतो, मंथली कमवतोय, इयरली जे पण ॲन्युअली काढतोय, मोस्टली त्याच्यावरती आय थिंक इयरली जे आपलं असतं वार्षिक उत्पन्न, सगळ्या गोष्टी पण प्रत्येकाचं इथे count मुद्दा असा आहे की तुम्ही किती So पैसे मी सांगतोय- कमवता नाही, it's not हे that. नाही, मी सांगतोय वर्क की कोण करतं? जर आपल्याला माहिती असेल आपल्या घरामध्ये किती जण कमवतात आणि त्या गोष्टीवरती आपण आधारित काही गोष्टी प्लॅन करतो आणि त्या प्लॅननुसार आपण काही गोष्टी ऑलरेडी आखून ठेवलेल्या असतात. म्हणजे मिडल क्लासमध्ये मॅनेजमेंट त्यांच्या गोष्टी असतात, बरोबर. म्हणजे मिडल ऑलरेडी ठरलेल्या क्लास गोष्टी. थोडक्यात मिडल क्लास मध्ये ती जी म्हण आहे की अंतरून बघून पाय पसरावे, हा. ती तुम्ही पुढे आणि कधी वेळ आली तर आम्ही अंतरून पण वाढवू शकतो. ओके, मग तुम्ही अजून पण त्या सेम स्टेजवरती मग मिडल क्लास कधी रिच का नाही होत? तो मिडल क्लासच का राहतो? नाही, काही गोष्टींचा पाहता एखाद्या घरामध्ये समजा आई बापच कमवत असतील आणि मुलं असतील, सो त्यांना ते रिस्पॉन्सिबिलिटी असतात की आधी मुलांना बट काहीतरी प्रश्न करा. कोण कमवताय किंवा हा. कोणाकडे प्रश्न जास्त काय आहे पैसा, ना, हा की नाहीये, प्रश्न काय आहे? मेहनत कोण करतंय? मी ह्याच गोष्टीबद्दल म्हणत होतो की प्रश्न काय आहे? ते हे होतात. हा, की मुद्दा middle एक class- एक्झाम्पल देतोय हा, की जर तर त्यांना काही गोष्टी माहिती असतात की मुलांना आधी काहीतरी गोष्टी करून द्यायच्या, तेव्हा ते मुलं काहीतरी करतील, बरोबर. पण यांचं कसं आहे की ह्यांच्याकडे असतात पैसा, यांनी चांगल्या स्कूलमध्ये टाकलेलं असतं, सगळं केलेलं असतं, त्यांनी सोडून दिलेलं असतं मुलांना, हे शाळेत जातील, अभ्यास करतील नाही करतील त्यांना नाही माहिती. पण मिडल क्लासच्या पॅरेंट्सचं लक्ष असतं हा अभ्यास करतोय का, मी जर पुढे पैसे भरतोय. राहुल असं नसतं. हे खूप मिसकन्सेप्ट. म्हणजे मी सांगतो त्याचं म्हणणं असं आहे ना की एकतर मिडल क्लास फॅमिलीकडे आधी पैसा नसतो, त्यांना तो शून्यातनं उभा करायला लागतो, आणि रिच किड्स जे आहेत त्यांना ऑलरेडी पैसे मिळतात, हा, म्हणजे पैशाने पैसा येतो, Yes. बरोबर. जसं तू बोलली disagree डबल होतो ना, पण त्याला बंजा डोकं पण लागतं. कशावर मला तर असं वाटतं की बंजा डोकं लागतं. त्याच्यावरती बोलते, ऐकून पैशाने घ्या. पैसा येतो. ओके, एक बोल. मिनिट. हा, एक मिनिट. पैशाने पैसा येतो हे बरोबर हा. आहे, यात मी माझं काहीच दुमत नाही, पण बरोबर. त्या पैशाला वाढवता पण आला पाहिजे, हे Exactly. महत्वाचं आहे. त्याचं म्हणणं तेच आहे की आहे. आमच्याकडे पैसे नसतात, आम्ही शून्यातनं सगळं करतो, त्याच्यामुळे मेहनत ही करायलाच लागते. पण आम्ही पण तर कुठून मेहनत करूनच इथे ह्या लेवलला Exactly. पोहोचलो. ते तुमचा मेहनत- tax असाच कसा आम्ही राहिला? जे काय करतोय हे बोलतोय मेहनत, तुम्हाला. ती कुठेतरी आम्ही काहीतरी सेव्हिंग मध्ये पण असते आमची मेहनत. आम्ही पैशाला save पण पैसा करतो. उभं करायला आहे ना, त्याला डोकं ए, लागतं. तू थांब हा, 2 मिनिटं, डोकं मला बोलू लागतं दे. ना. ए, तू थांब ना.
आता हे बघा, आता कधी तुमचे मुलं बाळ झाले, मोठे होऊन वगैरे, आता तुम्ही जे कमवलेले पैसे आहेत त्यांना मोठे होऊन तुम्ही लाईक ज्यांचं काय क्लॅश वगैरे झालं, हे झालं, यू कॅन सपोर्ट देम फायनान्शियली, बट इन मिडल क्लास यू कांट. काही नाहीच आहे फायनान्शियली जर सपोर्ट डोकं करायला. लावलं व्यवस्थित तर तुम्ही पण तर मोठे होऊ शकता. तोच तर मोठे- पॉईंट मग आहे. तेच ना, त्याच्यावरनं ते- भडकतात. Okay, okay, wait. म्हणजे हे डायव्हर्ट होतात. तोच माझा पॉईंट आहे की हे मिडल क्लासमध्ये अटकलेत. सी अटकले नाही आम्ही. जे मी बोलतोय ना की आमचं म्हणणं काय आहे, ऐकून घे पूर्ण. आमचं म्हणणं आहे ॲज अ रिच किड्स की मिडल क्लास टीनेजर्स किंवा मिडल क्लास लोक इनफॅक्ट दे आर कम्फर्टेबल इन द सराउंडिंग. त्यांना चांगलं, त्यांना माहिती की त्यांना 9 to 5 जॉब, त्यांना त्यांचे जॉब सिक्युअर आहे, त्यांना सॅलरी रोज भेटते, त्यांचे मुलं बाळं सेफ आहेत, घरात आहेत, दे आर हॅपी विथ इट. या दे आर म्हणजे ते थिंकिंग समाधानी आहेत. बिग. एकदम समाधानी आहेत ते. अँड ते असं रिच मोठं किड्स नाही. सेटल होत नाही, Exactly. रिच पेरेंट्स मोठं सेटल नाही. आणि Exactly. रिच तुम्ही जे बोलताय मोठा विचार नाही रिच करत. माइंडसेट कसं आहे, माझ्या मॉम डॅडनी मला कधीच सांगितलं नाही की बी हॅपी विथ वॉट एव्हर यू हॅव. त्यांनी हमेशा असं सांगितलं मला की तू आता विचार कर की तू तुझी सिच्युएशन अजून बेटर कसं करू शकते. हा आमचा माइंडसेट आहे, हा डिफरन्स आहे. आणि हे मी बोलतो आमचं पण आई वडील किंवा कोणत्याही मिडल क्लास फॅमिलीच्या आई वडिलांचा विचार असतो की त्यांच्या मुलांनी बेटरच करावं, त्यामुळे ते म्हणजे त्यांच्या मुलांमध्ये जे पण ते पण suppose तुला एखादा- असं नाही वाटत का की मिडल क्लास मध्ये मोस्टली असं म्हणतातच आई वडील की अंतरून बघून पाय पसरा. पाय पसरा. म्हणजे मला कितीतरी वेळा काही माझे आई-वडील गोष्टींमध्ये म्हटलेत. आम्हाला काही कारणं restriction असतील त्याला, मान्य काही आहे कारणामध्ये मला. असतं. हो. येस. पण म्हणजे मग प्रत्येक तू तिचं agree म्हणणं असं आहे, करतोस? हिचं म्हणणं असं आहे की रिच किड्सला त्यांचे आई वडील हे वाक्य कधीच ऐकून दाखवत नाहीत की अंतरून हा, बघून पाय पसरा. पाय पसरा. त्यामुळे त्यांना त्या गोष्टींची नंतर किंमत राहत नाही. बट मिडल क्लास फॅमिलीमध्ये जेवढं मी बघितलंय की प्रत्येक पेरेंट्सचं मोस्टली असं असतं की तुम्ही पहिलं शिक्षण कम्प्लीट करा, आधी 10th स्टँडर्ड करा, मग 11th-12th स्टँडर्ड करा आणि मग ग्रॅज्युएशन करा. राईट. म्हणजे तुम्ही पहिलं तुमच्या एज्युकेशनला इम्पॉर्टन्स द्या आणि मग त्याच्यानंतर तुम्ही मग जॉब बघा किंवा तुम्हाला जे course, करायचं ते education करा. लागतंच. Education एक्झॅक्टली. मध्ये- बट whereas what I'm trying to say is whereas रिच किड्सचे जे फॅमिली मेंबर्स असतात, तर जर त्यांचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही स्कूल करताय त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही बिझनेस काय असतो हा शिका, दुनियादारी काय असते हे शिका, तुम्ही स्किल्स अपग्रेड करा. अँड दॅट्स द रिझन की त्यांचं माइंडसेट लहानपणीपासूनच अपग्रेड होत जातं, इफ आय एम नॉट रॉंग. या सो दिस इज द रिझन की ते अपग्रेड होत जातात. मग तू पण मिडल क्लासचं काय होतं ना, मग ते जे पेरेंट्सनी शिकवलंय मग तेच सेम ते त्यांच्या रिसायकल होत राहतं की त्यांच्या Recycle पोरांकडे होतं. वगैरे तसं- सेम मी हेच म्हणते की आता आपण डिबेटला कोणाला बोलवलंय आणि डिबेट कोण करते, काय चाललंय, आपल्या शोचा फॉर्मॅट काय आहे? आपण काय करतोय. मला असं वाटतंय ना की कुठंतरी आहे ना की शोला थोडासा भरकटच चाललाय आणि तुम्ही ऍज अ ऑडियन्स तुम्हाला पण असं वाटत असेल कुठंतरी की अरे यांचं नेमकं चाललंय काय, प्रश्न विचारतायत काय, उत्तरं येत आहेत काय. कारण बरं, की उत्तर- मी ते बोलली कारण की मला एक्झॅक्ट पॉइंट त्याच्याकडून ऐकायला नाही भेटला, नॉर इज तो अग्री होतोय की त्याला काय पाहिजे, म्हणून आय हॅड टू एक्सप्लेन हिम. तर मला असं वाटतं ना की तुम्ही दोघांनी पण खूप छान आणि जेन्युइन मत दिलंय या प्रश्नावर. हो. आणि नाही म्हणजे मला हिचं पण खरं तर म्हणणं पटलं की पैशाने पैसा येतो, मिडल क्लासला शून्यातनं मेहनत करायला लागते. पण मला असं वाटतं ना मित्रांनो की खरंच कोणीतरी असं म्हटलंय की पैशाने पैसा येतो, पण पहिला पैसा आणायचा कुठून सर्वात मोठा टास्क असतो. हे त्यांनी सांगितलं नाही. तर कमेंटमध्ये येऊन आम्हाला सांगा की जो पैशाने पैसा येतो त्यातला पहिला पैसा आणायचा कुठला. आम्हाला कमेंटमध्ये येऊन तुम्ही नक्की सांगा. तर मला असं वाटतं ना की आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. खूप जास्त मजा येत असणार आहे तुम्हाला, मला माहिती आहे. नक्कीच. आणि आमच्या ऑडियन्सला देखील खूप जास्त मजा येते. तुम्ही खूपच हसत असाल, आय एम शुअर. तर मला असं वाटतं ना की आता आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आणि माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे की तुमचा प्रश्न असा आहे की श्रीमंत लोकांना असं वाटतं की मिडल क्लास किड्स हे मॉलमध्ये फक्त एसीची हवा खायला आणि फिरायला जातात, ते शॉपिंग करायला जात नाही. वाटायला का त्यांना काही वाटू शकतं, पण जेव्हा मिडल क्लास मुलगा असेल, कोणी असेल, एखाद्या ठिकाणी जात असेल तो काहीतरी विचार करूनच जातो. आणि त्याला माहिती असतं की मला इथे जायचं तर काहीतरी करायला चाललंय, घ्यायला कपडे घ्यायलाच गेला हा, मग असेल. त्यांचं म्हणणं तेच आहे ना की जर तो कपडे बघायला जरी गेला असेल- फक्त नाही एसीची हवा खायला आणि मग AC एसीची तर घरी हवा पण आहे, AC ची घरी पण हवा तर असतो घरी किंवा पण खाऊ शकतो. तिथे जरी गेलो, ठीक आहे एसीची हवा थोडं आम्ही फिरून आलो, ठीक आहे आम्ही बघायला गेलो, एखादी गोष्ट आवडली तर आम्ही ती घेतो, पण नाहीच आवडली तर थोडं फिरून येतो. थोडासा म्हणजे टाइम तुमचं स्पेंड असं म्हणणं करण्यासाठी आहे- ऍटलीस्ट आम्ही बाहेर पण जातो,
फ्रेंडला गर्लफ्रेंडला कोणालाही आम्ही फिरून पण येतो. पण पण आमचं असं श्रीमंतांच्या म्हणणं आहे- मते नाही एक मिनिट, पण श्रीमंतांच्या मते असं म्हणजे त्यांना असं वाटतं की मिडल क्लास लोक हे मोस्टली मॉल मधनं शॉपिंग करत नाहीत. ते नाही, जिथं हा. कुठेतरी सेल लागलाय बाबा हा. किंवा स्ट्रीट साईडला शॉपिंग आहे किंवा एक नॉर्मल लोकल दुकानं आहेत बाबा की तिथून जास्त शॉपिंग करतात. जेवढं त्यांना वाटतं मिडल क्लास लोक चीप आहेत तेवढे ते नसतात. ते पण H&M तुम्ही मध्ये आता सेलला shopping बोलता, होतात. सेलचा Cheap जो बोलताय, आवड नाही, नाही, नाही. shopping पण होते. थोड्यापूर्वी Cheap तुम्ही आवड आता बोलले. सेलवर ते- cheap ते- आवड ते you cheap are आवड नाहीये. ते- माहितीये, हा. but what I'm saying नाही नाही is, मी काय you बोलतोय think you सगळ्यात should मेन always तुम्ही shop प्रिव्हियसली from- नाही, आम्ही cheap काय म्हणजे म्हणतोय, cheap हा शब्द आपण वापरू शकतो हा, की त्यांनी की तेच तुम्ही जे की आम्ही बोलताय ना सस्ती गोष्टी घेतो बाहेर FC नाही, नाही, wait, मार्केट wait, wait. समथिंग थांब एक सेल minute. वरनं घेतो. ते जे म्हणतात असं आहे की नाही, आम्ही फक्त branded हवा पण घेऊ खायला शकतो. जातो तर हे त्यांचे विचार cheap आहे. माझा मुद्दा काय होता Okay. तुम्ही जसे बोलले की प्रिव्हियसली आम्ही पैशाला बघून घेतो कधी कधी बरोबर पण माझा मुद्दा तोच आहे की तुम्ही जेव्हा शॉपिंग मॉलमध्ये जाता आता तुम्ही जसं की बोलले की आम्ही बाहेरून पण घेऊ शकतो असं तुमच्या प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये होतं हा घेतो हा, सर. मी 10,000 मध्ये त्याच्यावरनं तुम्ही तुम्हाला म्हटलं ना, 10,000 मध्ये मागच्या एक question 10,000 चा मध्ये तुम्ही म्हटलंय. एक शर्ट घेताय ना त्या 10,000 मध्ये आम्ही 10 शर्ट घेऊ शकतो 5 शर्ट पण क्वालिटी पण मॅटर करते क्वालिटीचेच घेऊ शकतो. ते 10 शर्ट पण आहेत ना आम्हाला एका काय महिन्यात नाही, दोन नाही, महिन्यात. प्रश्न थोडासा ते माझं भरकटतोय. आहे. प्रश्न थोडासा टॉपिक तो भरकटतोय. नाहीच आहे. टॉपिक त्याने तो चेंज केला. सो Topic तिकडे आला ना, मॉलवरती आला ना. अरे गॉड दिस Guys, guys, यू guys. शट अप. प्रश्न काय? Guys, एक मिनिट, guys, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. दोन मिनिटं. प्रश्न काय आहे Okay, आपला? okay, fine, fine. आपला प्रश्न काय आहे? आपला प्रश्न हवा काय खायला आहे? जातो मॉलमध्ये हा प्रश्न होता. तुम्ही So काय माझं घेता, तेच किती म्हणणं घेता आहे. हा हा, प्रश्न नाही. ठीक आहे ना मी बोललो मी अग्री केलं कधी आम्ही फिरायला पण जाऊ शकतो पण एखादी गोष्ट आवडली तर आम्ही घेऊ पण शकतो आणि घेतो आम्ही. म्हणजे त्यांनी हवा जरी एका- आम्ही खायला गेलो ना तर ती हवा खाऊन येतोच आम्ही आणि तुम्ही पण काय मॉलमध्ये काय नाक बंद करून तोंड बंद करून जात नाही हवा खाता तुम्ही. अरे पण ते नाही, स्पेसिफिक हवा शॉपिंग खाणं करायला म्हणजे लागतं. dress So shopping specific करायला आम्ही पण shopping. जर एखादी गोष्ट बघायला गेलो तुझा आवाज पण काय चांगला नाहीये माझ्या कानाला किरकिर होते. आपला मगाशी आपण मी काय बोलतोय? एक मिनिट आपण आपल्या प्रश्नापासून परत एकदा भरकटतोय. आपण आपल्या प्रश्नापासून परत एकदा भरकटतोय. आपला प्रश्न काय आहे? हवा हवा खाणं म्हणजे इट्स नॉट अबाउट ब्रीदिंग. आम्ही हवा खातो पण आम्ही हवा करतो पण हवा हवा खातो असं नाही. तुम्ही बोलले ना हवा खाण्यासाठी जाता एसीची हवा खाण्यासाठी तू काय जातो. बोललास की ते मास्क घालून नाही जात ती तशी हवा नाही. येस येस एक मिनिट हा एक मिनिट. मला ना प्रश्नाच्या व्यतिरिक्त पण काहीतरी बोलायचं ओके हा एक डिफरन्स आहे की ना मिडल क्लासला मिडल क्लास बनवतो रिचला रिच बनवतो. Okay. तर डिफरन्स असा आहे की मिडल क्लास मध्ये ते एथिकेट्स ते बोलण्याची पद्धत असते आणि तो कधी मुद्द्यावरतीच बोलतो आणि थांबूनच बोलतो आणि शांतली बोलतो जसं की यांचं आता तुम्ही नेचर पाहिलं हा मी तर Direct थांबूनच मी पाणी थांबूनच बोलतो. बोलतोय. दोन-तीन मी अजून चढलो नाही तुझ्यावर मी थांबूनच बोलतोय. हे तुम्ही यांना वेगळं बनवतं. So what I'm saying, मी आतापर्यंत थांबूनच मी ऐकतोय पण हे लय वाचतात ते मी ऐकूनच बोलतोय. कटिंग ऑफ तर एक मिनिट एक मिनिट एक Relax, मिनिट एक relax, मिनिट relax. आपला मुद्दा भरकटतोय. नाहीये दिसतं ते त्यामुळे Okay, मी- आपला मुद्दा भरकटतोय. कसं आहे ना तुमचे एक मिनिट तनुश्री स्टॉप. दामिनी स्टॉप. ओके स्टॉप 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 स्टॉप. लेट्स गेट बॅक टू द क्वेश्चन. हा क्वेश्चनच नाहीये हा मुद्दाच नाहीये. कोण किती मोठं आहे हे इकडे नाही चाललंय. तू काय बोलशील? त्याला घाम सुटलाय. गाईज प्लीज रिलॅक्स. आपला प्रश्न काय आहे? हा येस परत आपण प्रश्न विचारू परत मी आपला प्रश्न काय आहे की मिडल क्लास लोक हे शॉपिंग करत असतील नसतील चलो ठीक आहे पण ते मॉलमध्ये फक्त फिरायला आणि थंड एसीची हवा घ्यायला जातात. हा प्रश्न आहे आपला. ऍग्री येस जातो त्यांनी ओके agree सो केला ही इज अग्रीड. त्यांनी agree केला. ते पण आमचं पण हे पण सांगितलं मी की आम्ही आम्ही शॉपिंगही करतो ओके बट भले फर्स्ट तुम्ही तू अग्री केलं सो आता एक्सप्लेनेशनचा काही पॉइंटच ठीक नाहीये. आहे. बोला, Guys, he बोला, has झालं agreed on his point. मला So, सांग मला सांग त्याच्यामध्ये काय मला बोलायचं सांग आता? की याच्या आधी तू मॉल मधनं काय शॉपिंग केलंय?
काही पण नाही राहू दे, नको सांगायचं. सांग. लाल फ्लोरनचा शर्ट घेतला नाही, नको सांगू आता. संपलं, झालं संपलं. तुझा, तू गेलं तिथं मी संपलं. सांगते ना मी मॉल मधनं काय शॉप केलंय. कारण मी आठवलं आधी की नेमकं एक्झॅक्टली काय गोष्ट घेतली होती. बरं ते राहू दे. तो ते आठवूनच आता सांगतो. तू मला सांग, तू याच्या आधी मॉल मधनं काय माझी घेतलं? जॅकेट घेतली होती मी रिसेंटली. याला उत्तर आलं याला ते म्हणलं की ते तुम्ही त्याला कळतं. विचारलं मला विचारायचं ना मी किती फिरते मॉल मध्ये त्याला उगाच विचारलं. पण बरोबर आहे. मग नाही, म्हणजे तुझं म्हणणं आहे की तू फक्त हवा खातो. मला नाही माहिती, मी तर जातो शॉप करते त्याच्यामध्ये. तर दोघांनी पण त्यांचे ओपिनियन दिलेले आहेत. राईट. खूप जास्त वाद झालाय खरं तर. पण ठीक आहे, असं म्हणजे मी असं म्हणत नाही की सगळेच मिडल क्लास लोक फक्त फिरायला जात असतील किंवा हवाच खायला जात असतील, तर असं काही नाहीये. भरपूर अशी लोक आहेत की जी मॉलमध्ये जाऊन शॉपिंग करतात, त्यांच्या फॅमिली सोबत जाऊन एन्जॉय करतात, मूवीज बघतात. तर असं नाहीये की सगळेच मिडल क्लास लोक ते करतात, किंवा असं पण नसेल कदाचित की सगळेच रिच किड्स जे आहेत की जे मॉलमध्ये फक्त शॉपिंगला जातात, ते पण Yeah. जात ते पण असतील येतात एन्जॉय फिरायला. करायला किंवा फिरायला मित्रांसोबत. तर ठीक आहे, म्हणजे तुम्ही उत्तर दिलं, ओपिनियन पटलं Yes. मला तुमचं, आणि तुम्ही पण त्याच्यावरती बोललात. तसाही तुझा आवाज नाही निघत. तू पण काय झालंय अरे, एक मिनिट. At least तो बोल. हो. At least मी पण एक बोलते. मिनिट. हो, एक बोल मिनिट, ना. एक मिनिट. ओरडतेस ना. बोलणार नाही. नाही. तुझं बोलण्याने मी Okay, गप नाही बसणार आहे. Here you talk. मला असं वाटतंय की आता- ही पक्का ते युट्यूब व्हिडिओचे असे असतात ना, ते हा, बघून तुला घ्यायची. माहिती नाहीये ना तिला मी माहिती आहे. pocket करते At least- शॉपरी. at least आम्ही acting नाही करत. एक मिनिट. अरे आपण एक शो करतोय. बोगस मुलगी आपण अच्छा, तू खूप आपण गोड आहेस एक ना? मिनिट. आणि अरे, एक चालेल, मिनिट. ठीक आहे. एक मिनिट. मग तुला सांगायचं आहे. माझं आहे ना केतन, पुढचा प्रश्न विचारायची इच्छाच नाहीये. तुम्ही थोडं शांत व्हा. रिलॅक्स. तुम्ही Relax बेलो व्हा. प्या. तुम्ही बेलो Refreshing. प्या थोडस रिफ्रेशिंग. घ्या तू पण घे. मला असं वाटतं ना की खरं तर आपला हा सेगमेंट अजून पुढे चालणार होता, पण एकंदरीत आता जे काय घडलंय किंवा जे काय झालंय ना, तर मला असं वाटतं की आपण हा सेगमेंट इथे थांबूयात. जिरली आमची. आता इथं थांबू आपण आपला सेगमेंट. तर पुढच्या सेगमेंटकडे वळायच्या आधी आजचे आपले लोकेशन पार्टनर आहेत हॉटेल ग्रँड मेहफिल फॅमिली रेस्टॉरंट चिखली. यांच्यासाठी एक बिग शाउट आउट. अँड ऑल्सो शाउट आउट टू बेलो, जे खूप रिफ्रेशिंग आहे. त्यांनी ह्या लोकांना शांत केलंय. बेलोनी आमची आज खूप थँक्स हेल्प बेलो, केली आहे. थँक्स. आज तू खूप आमची हेल्प केली Right. त्याबद्दल खूप धन्यवाद. तर मला असं वाटतं ना की चला आपण आता आपल्या तिसऱ्या राऊंडकडे, म्हणजेच आपला शेवटचा राऊंड असणार आहे, त्याच्याकडे वळूयात. ज्याचं नाव आहे प्राइज ऑफ थिंग्स. तर राऊंड खूप सोपं असणार आहे. तर आम्ही तुम्हाला समोर स्क्रीनवरती काही वस्तू दाखवणार आहोत आणि त्या वस्तूंची जवळपास किंमत तुम्हाला ओळखायची आहे. तुमच्या समोर बझर ठेवलेले आहेत. बझर दाबल्यानंतर वस्तूची किंमत ओळखायला तुमच्याकडे 10 सेकंड्स असणार आहेत, आणि जर तुमचं उत्तर चुकलं तर तुम्हाला मिळणार आहे पेनल्टी. आणि बझर दाबून जर तुमचं उत्तर चुकलं तर तुम्हाला मिळणार आहे पेनल्टी. ठीक आहे, समजलं? वळूयात आपण आपल्या तिसऱ्या राऊंडकडे, आणि हा राऊंड ठरवणार आहे की आजचा विनर कोण असेल. तर सगळ्यात पहिली वस्तू ही आहे जॅक अँड जोन्सची जीन्स. गाईज फास्ट. 10 सेकंड संपलेले आहेत. तुम्ही दोघांनी पण बजर दाबलेला नाहीये. तुम्हाला दोघांना पण मिळणार आहे पेनल्टीज. तुम्ही बजर पण दाबला नाहीत तरी तुम्हाला पेनल्टी आहे. दोन टेक्निकमध्ये काढले नाही, नाही, कैरी आहे.
गाईज हॅव इट वन सिप. 1 सिप मध्ये प्यायचंय. जर आणि 1 हे सिप मध्ये refill नाही करून घेऊन पिलं, या. हा 1 सिप मध्ये नाही प्यायलं तर तुम्हाला अजून एक पेनल्टी. चलो रेडी. हे वन सिप मध्ये अरे गाईज The fuck is this? You. तू 1 सिप मध्ये प्यायलेली नाहीयेस ते. तुला अजून एक पेनल्टी लागणार आहे. Don't do this to me. तुला घ्यायलाच लागणार आहे ते. नाही तुला ते घ्यायलाच लागणार आहे. बेशुद्ध पडून चला आता मी अजून एक घेतलं. अरे हेल्दी आहे ते. म्हणून कारल्याचा मग juice बजर आहे तो. दाबव पण आता तिच्या घरात अजून पण आफ्टर टेस्ट टेस्ट नको घेऊ डायरेक्ट वन सिप मध्ये. कमॉन तनुश्री यू तुला कॅन ते डू इट. संपवावं लागेल. कमॉन चलो मिक्स 1 2 3 गो. नाही 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 घ्यायला लागेल. नाही मी द्यायला मला लागेल. मी नवीन लॅपटॉप नाही, प्लीज 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 रूल्स आर रूल्स. नवीन कार डिफेंडर नाही रेंज रोवर रूल्स आर रूल्स. Please, घ्यायला नाही. लागेल. बघा विचार करा, चांगली ऑफर भेटते नाही तुम्हाला. नाही. खरं तर मी ऑफ कॅमेरा बोलूच शकतो पण तुला घ्यायला लागेल. आय पिओ 1 2 3. अरे स्मेल करू नकोस, डायरेक्ट घे. हा कसं पिलं चलो 1 2 3. चल रिफ्रेशिंग साठी बेलो घे. लगेच 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 घे. लगेच घे. आय पिओ तुझा ग्लास दे प्लीज. हे रिफिल करा. ऑफकोर्स. असे जेन्युइन रिॲक्शन होती ही. acting नाही करत तुम्ही. असे तुम्हाला 12 प्रश्न आहेत आणि तुम्हाला 12 वेळा प्यायचे. मम्मी लय मजा घेतली रे तुम्ही आमची. लय मजा घेतली. एक्झॅक्टली. आम्ही यांनी ना- वैतागलो यांनी होतो ना त्यांचे. एवढी मजा घेतली ना आमची. आता आमची पाय. आता आली रे आली. आता आम्हाला घाम सुटला होता. आम्ही उठून उभे राहिलो होतो. एवढा त्रास दिलाय. आता मी क्विट करायचं ऑप्शन आहे का? नाही. पण क्विट काय करायचंय तुला? आपण चांगल्या एक परफॉर्मन्स ह्याच्यावरती आहे. याचे पॉइंट्स आम्ही शेवटी धरणार आहे. कोण जिंकणार आहे? नेक्स्ट टाइम बजर लवकर दाबा. अरे, अजून बरं तर मित्रांनो, या राऊंडच्या शेवटला आपण पॉइंट काउंट करणार आहोत की कोणी उत्तरं सगळ्यात जास्त दिली आहेत आणि आजच्या एपिसोडचा विनर तो ठरणार आहे. तर मग आता तुम्ही ठरवा तुम्हाला कसं खेळायचं. ठीक आहे. दुसरी वस्तू बघायला रेडी आहात? नाही बजर दाबा तरी पण प्रॉब्लेम होणार आहे. तुम्ही जरी रेडी नसाल तुम्ही अप्रॉक्स अमाऊंट तरी सांगू शकता. म्हणजे जवळपास. बिटवीन सांगू शकतो. 2 अंदाज. नंबरच्या बिटवीन सांगू हो शकतो. अंदाज हा. अंदाज अंदाज आहे. But अंदाज it should सांगू be शकता. very close to it. पण जर तुम्ही त्या अंदाजाच्या जवळ नसाल तर पेनल्टी. हा नाही 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 नाही. जर वस्तू 10,000ची आहे तर तुम्ही 9,000 किंवा 11,000 सांगितले तर ठीक आहे. पण 10,000ची वस्तू तुम्ही 3,000 4,000 एवढा डिफरन्स नाही. Yes. चलो मूविंग ऑन टू द नेक्स्ट चला क्वेश्चन. चला. नेक्स्ट पिक्चर. तर आपण वळूयात आपल्या दुसऱ्या मध्येच वस्तूकडे. बोलायचं असतं ह्याला. मी बोलली तर मध्येच बोलायचं असतं. हा, बरं. मी बोलली ना हा. मूविंग ऑन टू द नेक्स्ट पिक्चर. का बोलायचंय मध्ये? आपला शो मराठी आहे. मी मराठी माणूस आहे. मी Whatever, मराठीत बोलणार आणि whatever. शो Please. मराठीतच पळणार. प्लीज लोकांना हे- इंग्लिश ऐकायला हे आवडते. वाक्य माझं शेवटपर्यंत राहणार आहे. नो नो स्टॉप. हा. तर तुम्ही रेडी आहात पुढची वस्तू बघायला? असं चॉईस तुम्ही नाही. नसेल तरी तुम्हाला बघायलाच लागणार आहे. Right. तर तुमची पुढची वस्तू समोर स्क्रीनवरती. हा आहे डायसनचा. अरे मी दाबलं होतं. या शी वॉज द फर्स्ट वन. Dyson is approx 10,000 to like 12,000. एक आन्सर सांग पटकन. नाही 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 हेच 10,000 ना. 10,000 to 12,000. सांगा प्राइस काय आहे? आर यू शुअर? डायसन 10,000 to 60,000. I mean my dad bought it for me, so I don't know. तू खूप जास्त डिफरन्सनी मागे राहिलीस तर तुला पेनल्टी. नाही. तुला अरे मला का? तुम्ही partner आहात. दन हे काय असलं काय आहे? त्याच्यामध्ये मिक्स करू. नाही तुम्हाला घ्यायला लागणार. मी देतो पुढच्या वेळेचा बदल मी दाबतो. चला 1
दोन रेंज रोवरची ऑफर आता पण आहे. नाही आपण शो संपल्यानंतर अजून एक राऊंड तुझ्यासाठी खास ठेवू आपण. त्याच्यामध्ये तुम्ही कुठे बोलला, कैरी नाहीये. हा राऊंड संपल्यानंतर एक राऊंड खास तुझ्यासाठी ठेवू आपण, तेव्हा मला ऑफर कर. अगं हा शो मी तेव्हा नाही ऑफर करणार मी. चला 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 3, 2, 1 2 1 3 गो. वा बेलो गाईज, बेलो बेलो बेलो. मस्त. लय Guys, मजा bello. घेतली रे यांनी, लय मजा घेतली आमची. अरे मला घाम फुटला होता, मला घाम फुटला होता. आता नाही सोडत. ओके, तर मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. तर ना तर नाही, चल चुकीचं Next नको देऊ, question. त्यांना पण हे घालायचंय. काय आमचा नियम माहिती आहे ना तुम्हाला, जर 10 सेकंड मध्ये तुम्ही दोघांनी पण नाही बजर दाबलं तर तुम्हाला दोघांना त्यांना पण. बोलू दे, नेक्स्ट त्यांना पेनल्टी घेऊ दे बाई. मग तुम्ही अशी वाट बघत बसू नका की हा हे दाबतील. दोघांना पण मिळेल मग पेनल्टी. मग तुम्ही ठरवा. चलो, तर आपली पुढची वस्तू आहे समोर तुमच्या स्क्रीनवर. सो इट्स स्टॅनलीची बॉटल. 1200. 11,300. 11,000. 11,000ची बॉटल आहे. ओरिजिनल बॉटल. तू वाचला का? तुझा काय अंदाज होता तुझा? मी नाही सांगणार, आपण स्किप करू, नो कमेंट्स. तुम्ही आज खूप हेल्दी होऊन जाणार हा. आहात इथून. तर मला असं वाटतं ना की Guys, तुम्ही please, बेलोच हे घ्या, refill तुम्ही करा. बेलो. बस नाही राहू द्या. नाही, मी नाही. याला चाटूपासून नाही अजून खूप क्वेश्चन्स बाकी नाही आहेत. नाही राहू द्या. अजून खूप क्वेश्चन्स बाकी आहेत आपले. रेंज घ्यायलाच लागतील. नाही. हा राऊंड संपल्यानंतर खास एक राऊंड मी घेतो वेगळा. मी नाही खेळत परत आता. मला क्रेटा दिली तरी चालेल तेव्हा. तर पेनल्टीज खूप जास्त लागतात आणि मला हिने आता डिफेंडरची ऑफर दिली होती. तर आपण कारलं कॅन्सल करू. आता मागवलंय, कैरीचं पाणी. पण थोडस आपण हार्श लेवलवरनं थोडस मीडियम लेवलला आलोय. कारण की ती रडायलाच आली होती. तर आता आम्हाला रडवायचं नाहीये. तू मला क्रेटा वगैरे दिली तरी चालेल. काय बोलती? काय मागवायचं अजून? काय नको? चला तर आपण अरे पण थांब, त्यांचा ज्यूस आपण रिफिल करत, बिकॉज त्यांना गरज लागेल. हो, कारण हे खरंच मला खूप आवडलंय. त्याच्यात जर दुसरा कुठला फ्लेवर असेल तर आवडेल मला खूप. हो हो, आहेत आहेत ना. ना. बेलो मध्ये भरपूर फ्लेवर आहेत. अरे वा, अच्छा लिची पण आहे याच्यामध्ये. फाईन. हो, अजून कोणाला? तुला सीझन वाईज मला मँगो पण तनुश्री, तुला दुसरा आपला फ्लेवर. तर ऑल टाइम फेवरेट लिचीच आहे. काय तनुश्रीला पण द्या, तिला गरज आहे. हा तिला पहिले द्या. ती बिचारी काय बोलू शकत नाही खरी आता. गरज तिला आहे. तोंड कडू झालं ना. दामिनी जरा जास्तच खुश होती. हा हिला ए, तिला पण द्या रे, असं का करताय? बेलो खरंच आवडले सगळ्यांना. हो, खरंच. खरंच खरंच. छान आहे. तर बेलो खूप खूप धन्यवाद. आज खूप आम्हाला मदत झाली. वाचवण्यासाठी. आज खूप मला मदत झाली. वाचवण्यासाठी. आज खूप मदत झाली. तर आपण वळूयात आपल्या तिसऱ्या प्रश्नाकडे. आणि प्रश्न नाहीये, तो पिक्चर आहे. आपण त्यांना पिक्चर दाखवतो. समजलं? हो, बरं झालं सांगितलं. हा? मला कळलंच नसतं माहिती. तर हा तू बोल ना. काय? तू बोल ना. Okay, so moving on to the next. Okay, guys, so moving on to the next picture. Please, पुढचा picture दाखवा. So, ही आहे एलवीची बॅग. bag. So, तुमचा टाइम चालू होतो आता. आय थिंक 25 to 30K पर्यंत आय थिंक. डिस्कस कर ना आधी माझ्यासोबत. मला माहितीये ना पर्सची व्हॅल्यू काय अरे असते. मित्रा, तू टॅप मी कंपनी पण सांगितली. 30 तर ऐक नव्हती, ना, 50 च्या वर. मी कंपनी पण सांगितली अरे यार, त्यासाठी. तुझ्या वेळेत
10 सेकंद संपले होते. अरे पण एलवीची 50 च्या बॅग वरती ती मला माहिती तसंही होतं. लागलं. एलवीची बॅग येते. तर काय आहे तिची राहिली. कस काय म्हणजे 20,000 रुपये सांगतोय राव तू. एलवी ठीक आहे. बरं तर LV ची तुला अजून एक इज्जत चान्स काढली. दिला मी, अजून एक चान्स दिला. एक काय अंदाज काय असू शकतो? अबव 45. अरे 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 गाईज तर मिडल त्याची क्लास किंमत- फॅमिलीज. तर त्याची किंमत आहे 2,16,000 रुपये. एक्झॅक्टली. It's too much. एलव्ही. येस. तुला माहिती सांगायचं ना. अरे पण तू बजर दाबलं नाही. मला हा. माहिती होतं की ती प्राइस पसली नाही ती पडली. एक लेडीज चाल तुला ती माहिती लेडीज नव्हतं. गोष्ट मला करायचं ना शिकवणार आहे. अरे तुझी पेनल्टी राहिली अरे तशी. सॉरी. त्या प्राइस पेक्षा लवकर हे पचेल. हा. नाही घे ना घे मग. घेतला आता. माझा पण देऊन टाका त्याला आवडलं बहुतेक. लांबोर्गिनी देणार. चला तर आपण वळूयात आपल्या पुढच्या. नेक्स्ट पिक्चर कडे. तर नेक्स्ट ही आहे स्टारबक्स. तो बेसिक आहे. 500. So these are expensive. So it's a pop. त्याची ऍक्च्युअल प्राइस आहे 80. 100 रुपये पण जास्त थिएटर यायला लागेल. थिएटर आहे. पण तुम्ही बोलले ना 100 रुपये इकडे तिकडे झाले तर चालतील. 1000च्या वस्तूला अरे यार. ती वस्तूच जर मी तुला 200ची विचारली, तू म्हणली 100, तर तू म्हणशील की 100 तर चालतात. अरे यार. घ्या, चिअर्स करा आणि घ्या. वा आता नाही जाणार मला हे खूप दिलं. नाईस. गाईज आता प्लीज हे अजून रिफिल अजून करा. अजून एक शेवटची वस्तू आपण दाखवूयात. आणि तर अशा प्रकारे आता दोन्ही पण टीम्स सेम लेवलला आहेत. कोणाचाच काहीच स्कोर नाहीये. दोघं पण आहेत 0-0. 0-0ला. आत्ताचा जो प्रश्न असणार आहे तो आता ठरणार आहे की या राऊंडचा विनर कोण. तर आता विचार करून उत्तर द्या आणि पेनल्टी घ्या. तर पुढची इमेज आहे समोर स्क्रीनवर. हा आहे प्राडाचा टी शर्ट. Prada was very expensive, but approximately तुला काय वाटतं? Prada is very. तुमचा टाइम चालू झाला सो अरे यार. सांगा. 50,000. आय वॉज एक्सपेक्टिंग एक तर Even I 1 don't लाखचा know. असू शकतो नाहीतर 50,000च्या आसपास. खूप खूप जास्त कमी बोललीस तू. तुमचा काय अंदाज आहे? तुम्हाला काय वाटतं? माझा अंदाज is like 15 लाख पर्यंत. नाही, तू खूप जास्त बोललीस. हो. ही खूप कमी बोलली, ती खूप जास्त बोललीस. त्याची किंमत आहे काय वाटतं? 2 ते 3 च्या मध्येच आहे. मला माहिती. त्याची किंमत आहे 2,35,000 रुपये. हा. तू जरा गप्प तर बसत जा तुम्ही की. हा राऊंड चुकीचं उत्तर दिलंय. तर तुम्हाला मी जिंकलो मिळणार असतो ना हा आहे राऊंड penalty. पॉइंट भेटला असता. अरे भेटला ना पॉईंट बावळट. नाही भेटला. नाही नाही. घ्या. त्यांना नाही. माझ्या पाठात जर तुम्ही दाबला ना. चलो काय? 1 2 3. लेट्स गो. तो रिग्रेट करतो त्या टीम मध्ये जाऊन. तर मित्रांनो, अशा रीतीने खूप साऱ्या पेनल्टीज मिळालेल्या आहेत आणि जिंकलं कोणच नाहीये. ना Exactly. rich kids, बट हो हा, middle class. जेवढा त्यांनी आपल्याला त्रास दिला होता आम्ही तो वसूल करून घेतलाय. शेवटच्या राऊंड मध्ये खूप जास्त आम्ही वसूल करून घेतलंय आणि Right. जो ऑडियन्स आमचा बघतोय त्यांना पण खूप मजा आली असणार आहे मला माहिती आहे. पण फक्त मजा घेऊ नका राव. आमचा एवढा चांगला कंटेंट असतो, एवढे छान छान व्हिडिओज असतात. बरं तुम्ही ते बघता, फक्त बघता बरं का. ना तुम्ही लाईक करता, ना शेअर करता, ना चॅनलला सबस्क्राईब करता. तेवढं करा ना राव. आणि जर तुम्ही सबस्क्राईब करताय तर डोंट फॉरगेट टू प्रेस बेल आयकॉन ज्याने की तुम्हाला पुढचे अपडेट्स येतील. नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हा, की बोलायचंच बोलायचंच असतं. जेणेकरून बोलायचंच असतं मध्ये. मी जेणेकरून बोलली होती आमचा मध्ये नवीन बोलली. व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला तो दिसेल. तर अशा प्रकारे मित्रांनो, तर अशा प्रकारे मी लक्ष देत नाही याच्याकडे. शट अप. तर अशा प्रकारे तू इथे शोधतोस कारण की मी इथे आहे, समजलं? तर हे पण सांगा मला कमेंट मध्ये Of की course, हिचं जे म्हणणं please आहे ते सांगा. काय खरं आहे कुठे काय आहे, की ही इथं आहे म्हणून मी इथं शोधतो असं हो तुझं हो म्हणणं आहे. हो राईट. तर
अशा प्रकारे आजचा आपला एपिसोड संपलेला आहे असं मी तुम्हाला सांगतो आणि आमच्या ऑडियन्सला देखील सांगतो. कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन? एकंदरीत खूप मजा आली, मला तर माहिती आहे. मी आता ओपिनियन घेत बसणार नाही तुमचे, मीच देणार ओपिनियन, मीच देणार. तुम्हाला भारी वाटतंय मला माहिती आहे, आमच्या ऑडियन्सला पण भारी वाटतंय माहिती आहे. असाच पुढचा एपिसोड घेऊन येतोय. फुल टू धमाकेदार. वाट बघा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला आमचा नवीन व्हिडिओ आला की सगळ्यात आधी नोटिफिकेशन. परत बोल. टिल देन सी यू ऑल, बाय. तुम्ही दोघी शेकहँड करून घ्या एकमेकींना. खूप जास्त वाढला तुम्ही.